स्पर्धा परीक्षातील सर्व माझ्या मित्रांना नमस्कार. आज भगीरथ महाराष्ट्राचा भूगोल ही चौथी आवृत्ती आज मी घेऊन आलोय. या चौथी आवृत्तीचा परिपाक म्हणजे काय? तर आपण सर्वांनी मागील काळामध्ये भगीरथ महाराष्ट्राचा भूगोल ही आवृत्ती कशी असली पाहिजे, या कोणत्या प्रकारचे कंटेंट असले पाहिजे, अशा वेळोवेळी मला ईमेलच्या माध्यमातून नंतर काही फोन करून काही मेसेज करून मला सांगत राहिले. त्यात सर्वांची एक कॉमन मागणी होती की महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः ही फोर कलर आवृत्ती असली पाहिजे. त्यामुळे नकाशा चांगल्या रीतीने आम्हाला समजतात, कंटेंट चांगल्या पद्धतीचा आहे. पण आपण जर फोर कलर केली तर अजून चांगला दर्जेदार होईल आणि पुस्तकाची उपयुक्तता वाढेल. हे आपली सर्वांची मागणी होती. ही मागणी मी भगीरथ प्रकाशनापर्यंत पोहोचवली आणि त्याच भगीरथ प्रकाशनाने आपल्या सर्वांच्या मागणीला मान देऊन आज चौथी आवृत्ती आपल्या समोर आणलेली आहे, जी फोर कलर आवृत्ती आहे. आणि या चौथी आवृत्तीच्या अनुषंगाने मी प्रथम भगीरथ प्रकाशनाचे आभार मानतो की ज्या तिसरी आवृत्तीची किंमत होती ती किमतीत कोणताही बदल न करता त्याच किमतीमध्ये सर्वांना माफक दरात ही चौथी आवृत्ती फोर कलर आवृत्ती आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. या व्हिडिओमध्ये ही आवृत्तीचे नेमके वैशिष्ट्य काय आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलच्या कोणत्या बाबी आपण अभ्यासल्या पाहिजे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. भगीरथ महाराष्ट्राचा भूगोल या आवृत्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण अनुक्रमणिका जी आहे ती भगीरथ भारताचा भूगोल ही जी पाचवी आवृत्ती या आधारावर केलेली आहे. याच्यातली पहिली बाब काय, मला असं नेहमी वाटतं की महाराष्ट्र आणि भारत या दोघांचा कंपेरेटिव्ह अभ्यास केला पाहिजे, तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. आणि तो तुलनात्मक करताना जर आपण महाराष्ट्राचं नाव स्थान विस्तार बघितलं तर लगेच भारताचं नाव स्थान विस्तार बघितलं पाहिजे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघितली तर भारताची प्राकृतिक रचना बघितली पाहिजे. मी जे भगीरथ भारताचं भूगोल हे पाचव्या आवृत्तीचं पुस्तक आहे ते सेम या फॉर्मॅटमध्ये बसवलेलं आहे आणि त्याच फॉर्मॅटमध्ये महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तक बसवलेलं आहे. म्हणजे दोघं पुस्तकं जर समोर ठेवली तुम्ही तर तुम्हाला सहज याचा अभ्यास करता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण युपीएससी कडे जातोय. युपीएससी पॅटर्न आपण आता स्वीकारतोय आणि युपीएससी पॅटर्न मध्ये जॉग्राफीला पॉलिटिकल, फिजिकल, इकॉनॉमिकल, सोशियल असे अँगल आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे, म्हणून हे विभाजन मी तुम्हाला याच्यात करून दिलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या राजकीय याच्यामध्ये राज्यसेवा प्रिलिमच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं नाव स्थान विस्तार हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्या अनुषंगाने आज जर प्रश्न बघितलं की महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार याच्यावर प्रश्न विचारले गेले. अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारच्या बाबतीत मी अनालिसिस करताना मला लक्षात आलं की आपण 15 ते 22 असं मी पाठ करत होतो. आता 15 डिग्री 44 मिनिटं ते 22 डिग्री 6 मिनिटं असं पर्टिक्युलर आपल्याला पाठ करावं लागणार आहे. कारण की 15-32, 15-33 असं आम्हाला अक्षरवृत्ती विस्तारमध्ये आढळलं. तर ह्या गोष्टी आपल्याला फार व्यवस्थित जपाव्या लागणार आहेत. नंतर महाराष्ट्राच्या आजूबाजूचे जे राज्य आहेत त्या राज्यांना कोणते जिल्हे लागलेले आहेत, किती जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत, या संदर्भात प्रश्न आतापर्यंत विचारले गेले. त्याकरता हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य व जिल्ह्यांची निर्मिती याच्यात पर्टिक्युलर जे 1907 नंतर जे जिल्हे निर्माण झालेत, म्हणजे मूळ जिल्हा आणि मूळ जिल्ह्यापासून जो नवीन जिल्हा निर्माण झाला आहे आणि तो कोणत्या कालावधीत निर्माण झाला आहे, हा टॉपिकवर जास्त भर याच्यात तुम्ही दिला गेला पाहिजे. नंतर प्रशासकीय विभाग, गाव आणि प्रादेशिक विभाग या दोन बाबतीत अजून आपल्याला भर देणं गरजेचं आहे. म्हणजे प्रशासकीय विभागात जर आपण बघितलं तर प्रशासकीय विभागांचं क्षेत्रफळानुसार क्रमवारी, प्रशासकीय विभागांचं जिल्ह्यानुसार क्रमवारी, तालुक्यानुसार क्रमवारी, म्हणजे सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता, त्याबरोबर सर्वाधिक क्षेत्रफळाचा विभाग कोणता. आता छत्रपती संभाजीनगर हा सर्वाधिक क्षेत्रफळाचा विभाग आहे आणि जिल्ह्याचा विचार केला तर 8 जिल्हे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, 76 तालुके हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. अशा प्रकारे क्रमवारी याच्यात तुम्हाला विचारले जाते. प्रादेशिक विभागाच्या बाबतीत पण सेम तुम्ही लक्षात ठेवा. त्याकरता हे दोन टॉपिक महत्वाचे आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे काय की जर महाराष्ट्राचं नाव स्थान विस्तार, महाराष्ट्रात जिल्ह्यांची निर्मिती हा टॉपिक मी दिलाय आणि त्याच्या खालीच महत्वाचा मुद्दा काय आहे की ह्या टॉपिकच्या खालीच मी तुम्हाला काही आयोगाचे प्रश्न दिलेत. म्हणजे उदाहरणार्थ जिल्ह्यांची निर्मिती आणि या जिल्ह्यांच्या निर्मितीवर आयोगाचे काय प्रश्न विचारले गेलेत, मूळ जिल्हा आणि नवीन जिल्हा याच्या निर्मितीवर काय प्रश्न विचारले गेले. म्हणजे आपल्याला दरवेळेस काय प्रॉब्लेम होतो की आपण अनालिसिस कसं करावं, कोणते प्रश्न विचारले जातात हे नेमकं आपण वेगळ्या पुस्तकातून बघत राहतो. ते आपल्याला तिथंच जर समोर राहिलं तर आपल्याला वाचताना त्या टॉपिकचा आवाका किती आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता हा टॉपिक राज्यसेवेसाठी दोघं अत्यंत महत्वाचे आहेत. संयुक्त परीक्षेला तर पूर्ण पुस्तकच महत्वाचं आहे, पण आता पूर्ण राज्यसेवेसाठी मी पर्टिक्युलर सांगतोय. महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेमध्ये राज्यसेवेला महाराष्ट्राची भूगर्भीय संरचना हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे.
प्राकृतिक रचना हा महत्त्वाचा टॉपिक आहे. भूगर्भीय संरचनेच्या बाबतीमध्ये आपल्याला 2-3 प्रकारचे मागील काळात प्रश्न आढळतात, की खडकांचा कालावधीनुसार जो क्रम आहे, ही खडकांची निर्मिती कशी होत गेली त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर खडकांना काही स्थानिक नाव आहे. उदाहरणार्थ चिल्पी गाठर हा स्थळ खडक कुठे आढळतो? एखादं पर्टिक्युलर अरवली पर्वतात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? अशा प्रकारे प्रश्न भूगर्भीय संरचनेत विचारले गेलेत. प्राकृतिक रचना हा फार मोठा क्रक्स आहे. म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी प्राकृतिक रचना अभ्यासलीच पाहिजे. त्याकरिता प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, हवामान, हवामान विभाग भारताच्या बाबतीत आपल्याला राज्यसभेला जास्त काही करायची गरज नाही. हवामान, नंतर मृदा, नैसर्गिक वनसंपदेमध्ये राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य फार महत्वाचे. म्हणजे आपल्याला 4 राष्ट्रीय उद्यानं दिले आणि 4 राज्य दिलेले, त्यांची क्रम लावा. किंवा एखादा असं राज्य आपण लक्षात ठेवा त्याच्यात, की त्या राज्यामध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे. अभयारण्याच्या बाबतीत सेम गोष्ट. व्याघ्र प्रकल्प, आता सध्या महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहे, अभयारण्य किती आहे, ह्या बाबी आपल्याला महत्त्वाच्या आहे. आणि त्यात आता नुकतीच व्याघ्र गणना पार पडली. ती 2022ची जी व्याघ्र गणना आहे, त्यात महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. मग 3682 वाघ हे पूर्ण देशात आहे. असं म्हटलं जातं की जगाच्या 75% व्याघ्र हे महाराष्ट्रात आढळतात. हत्ती प्रकल्पाच्या बाबतीत आता नुकतंच महत्त्वाचं सर्वेक्षण झालं. हे अशा महत्त्वाच्या बाबी या प्राकृतिक रचनेत महत्त्वाच्या आहे. ओव्हरऑल काय, महाराष्ट्राचे राजकीय आणि प्राकृतिक राज्यसेवा प्रिलिम्ससाठी महत्त्वाचं आहे. याच्यात फक्त स्किप करायचा विचार केला तर तुम्ही महाराष्ट्राचा हवामान विभाग हा एक स्किप करू शकता. बाकीचा मात्र एकही मुद्दा स्किप करता येणार नाही. आणि त्याच्या खाली आयोगाचे प्रश्न दिलेत. ते आयोगाचे प्रश्न तुम्ही अभ्यासले तर मला वाटतं ते सर्वात जास्त चांगलं असेल. पुढचा महाराष्ट्राचं मानवी व सामाजिक भूगोल. आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचं मानवी आणि सामाजिक भूगोल जर आपण बघितला तर थोडा ब्रॉड करण्याचा प्रयत्न करूया आपण, होत नाही तो. महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोलमध्ये लोकसंख्या हा टॉपिक फार महत्वाचा आहे. लोकसंख्या भारत आणि महाराष्ट्र या दोन्ही अनुषंगाने बघा. म्हणजे भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या कम्पेअर करत चला. उदाहरणार्थ भारताचा आपण घनता जर केली तर लगेच महाराष्ट्राची घनता आपण करा. भारताची लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर, भारतातले पहिले 3 राज्य, महाराष्ट्रातले पहिले 3 जिल्हे, अशा प्रकारे कम्पेरेटिव्ह याचं हे आपण करत राहणं फार गरजेचं आहे. त्यानंतर सध्याच्या ट्रेंडमध्ये महाराष्ट्राचं नागरीकरण आणि वसाहती हे 3 मुद्दे फार महत्वाचे आहे राज्यसेवा प्रिलिमसाठी. राज्यसेवा प्रिलिममध्ये ह्या मुद्द्यांना महाराष्ट्र मानवी व सामाजिकमध्ये प्रश्नांवर वाव आहे. आणि आर्थिकमध्ये तुम्हाला कृषी व्यवस्था, नंतर खनिज संपत्ती आणि दुसरा जर अजून करायचं असेल तर वाहतूक दळणवळण, ह्या 3 याला महत्त्व द्या. आर्थिकमध्ये बाकीचे जे आहेत ते तुम्ही नंतर जरी केले, तुम्हाला वेळ असेल त्यानंतर करू शकतात. म्हणजे आर्थिकमध्ये महाराष्ट्राची खनिज संपत्ती, कृषी व्यवस्था आणि वाहतूक दळणवळण हे 3 मुद्द्यांना अतिशय भर तुम्ही दिला गेला पाहिजे. अशा प्रकारे राज्यसेवा प्रिलिमसाठी ह्या मुद्द्यांना तुम्ही हात घाला. आणि जी संयुक्त परीक्षा आहे, संयुक्त परीक्षेला एकही मुद्दा तुम्हाला स्किप करता येणार नाही. हे मुद्दे तुम्हाला प्रिलिमलाही महत्त्वाचे आहे आणि मेन्ससाठी पण महत्त्वाचे आहे. राज्यसेवा मेन्ससाठी मात्र तुम्हाला पूर्ण पुस्तक महत्त्वाचं आहे. सिलेबस वाईज पुस्तक आहे, त्यामुळे आपल्याला हे करावंच लागेल. आता ह्या पुस्तकाची वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर टॉपिकला मी डिफरन्शिएट करताना पहिले 4 कलर पुस्तक केलेलं आहे. आता याच्यात जर समजा आपण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगेल की हा एक मुद्दा आहे महाराष्ट्राचं स्थान विस्तार. याच्यात महाराष्ट्राची जिल्ह्याची क्षेत्रफळानुसार क्रमवारी. आता याच्यात मी ज्यावेळेस प्रश्न वाचत होतो मला असं लक्षात आलं की क्षेत्रफळाची क्रमवारीवर 2-3 प्रकारे प्रश्न आहे. पहिला प्रश्न की सर्वाधिक क्षेत्रफळाने असणारा जिल्हा कोणता, सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता. त्यात अजून एक प्रश्न असा आढळला की 10,000 पेक्षा अधिक क्षेत्रफळाचे जिल्हे कोणते. काही ठिकाणी असा प्रश्न येऊ शकतो की 15,000 पेक्षा अधिक क्षेत्रफळाचे जिल्हे कोणते. म्हणून मी 15,000, 10 ते 15,000 असं डिफरन्शिएट केलं. आणि हा एक्सरसाइज मुख्य परीक्षा 2017ला प्रश्न विचारला गेला आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 10,000 चौरस किमीपेक्षा कमी आहे. म्हणजे तो जो टॉपिक दिलाय त्याच्याच खाली त्याचा प्रश्न दिलेला आहे की काय आयोगाचा काय प्रश्न विचारला गेलाय आणि आपण त्याच्यावर लॉजिक लावू शकतो. अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला आहे. क्षेत्रफळा दृष्टीने पहिली 5 जिल्हे अहमदनगर, पुणे, नाशिक. अपना आपण याला म्हणतो. अपना म्हणजे काय, अहमदनगर, प म्हणजे पुणे आणि ना म्हणजे नाशिक. सर्वात लहान कोणता, मुंबई शहर आणि त्यानंतर मुंबई उपनगर. मला कायम कन्फ्युजन व्हायचं मुंबई शहर का उपनगर, पण मी लक्षात असं ठेवलं होतं की शहर म्हणजे 3च आकडे म्हणून तो लहान, उपनगर म्हणजे 5 आहे म्हणून तो मोठा. ह्या दोघांमध्ये जेव्हा कन्फ्युजन होतं.
अशा पद्धतीने टॉपिक असे कव्हर केलेले आहेत. पुढचा ह्या ज्या आकृत्या होत्या ह्या आकृत्यांमध्ये मला असं वाटायचं की आपण याच्यात अजून सखोल विचार केला पाहिजे की काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण सागरालगतचे जिल्हे आपल्याला माहिती आहे, पण सागरालगत तालुके कोणकोणते आहेत याच्यावर प्रश्न येऊ शकतो की रत्नागिरी जिल्ह्यातला हा तालुका ला सागरी किनारा लाभला आहे, किंवा खालीलपैकी कोकणातील कोणत्या तालुक्याला सागरी किनारा लाभला आहे किंवा लाभला नाही, किनारलगतचे तालुके किती आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत, त्याचा व्यवस्थित क्रम, त्या जिल्ह्यांचा क्रम किंवा यांची तालुक्यांची तुम्हाला उत्तरेकडनं दक्षिणेकडे कोकणाच्या बाबतीत हा विचाराचा पॅटर्न आहे, त्याचा अभ्यास करून त्या अशा सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर याच्यावर विचारला गेला प्रश्न महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिंब किमी आहे. म्हणजे ह्या टॉपिकवर विचारलेला प्रश्न त्याच्या खाली मी दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे टॉपिक अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर केले आहेत. त्यानंतर ह्या महाराष्ट्राचे संलग्न राज्य व दिशा याच्या बाबतीत आपल्याला भरपूरदा आम्हाला असं प्रश्न जाणवले, सर्वाधिक प्रश्न ह्या टॉपिकवर आहे नाव व स्थान विस्तारमध्ये, की महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, त्या राज्याशी कोणकोणते जिल्हे लागलेले आहेत, त्यात तालुके पण तुम्हाला दिलेत. त्यात तुम्हाला हा क्रम मुद्दाम दिलाय की मध्य प्रदेशमध्ये 24 तालुके आहेत आणि 8 जिल्हे लागलेले आहेत. ही क्रमवारी तुम्हाला मांडून दिली आहे. अशा प्रकारे त्याच्या खाली त्याच्यावर विचारलेले प्रश्न दिलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त जे प्रश्न राहिले असतील ते प्रश्न आयोगाचे मागील विचारलेले प्रश्न तुम्हाला हे सर्व असे कव्हर करून दिलेले आहेत. मित्रांनो, आपण जर व्यवस्थित सखोल अभ्यास केला तर हे एकच पुस्तक तुम्हाला सर्व आयोगाचे मागील प्रश्न आणि आता पुढे काय विचारले जाऊ शकतात याचं लॉजिक डेव्हलप करून देऊ शकतं. आणि हे रंगीत आवृत्ती असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला आकलनाला पण सोपं राहील. महाराष्ट्र राज्य व जिल्ह्यांची निर्मिती हा दुसरा टॉपिक आहे. आपण बहुतांशदा जिल्ह्यांची निर्मिती आपण बघतो, त्याच्यापूर्वी राज्याची निर्मिती की महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण त्याची क्रमवारी मुंबई इलाखा, मुंबई प्रांत, मुंबई इलाख्यात कोणकोणते भाग होते, हा मुंबई इलाखा, मुंबई प्रांत कन्वर्ट होत कसा महाराष्ट्र राज्य तयार झालं, ही अशा प्रकारे याच्यात माहिती दिली आहे. आता याच्यात सॅम्पल कॉपी आहे, त्यामुळे वेगवेगळे टॉपिक तुम्हाला दिसतील. हा प्रशासकीय विभाग, प्रशासकीय विभागावर विचारलेले प्रश्न. अशा प्रकारे प्रादेशिक विभाग, प्रादेशिक विभागाची क्रमवारी. म्हणजे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल की परीक्षाभिमुख आहे, काय प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे मी स्वतः जेव्हा आयोगाचा प्रश्न त्या टॉपिक खाली कोणता प्रश्न टाकावा हा विचार जेव्हा करत होतो, किंवा आयोगाचे प्रश्न मला अनालिसिस करायचे होते, कारण की मला पुस्तकात ते प्रश्न टाकायचे होते, त्यावेळेस मला अजून लक्षात आलं की किती आवाका असला पाहिजे पुस्तकाचा, कोणकोणते टॉपिक असले पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त काय याच्यात येऊ शकतात. अशा पद्धतीने पूर्ण सर्व पुस्तक हे कव्हर करण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त प्राकृतिक भूगोल, ह्या टेकड्यांचा क्रम आपल्याला विचारला जातो. त्यानंतर नदी प्रणाली हा टॉपिक पण आपण अतिशय कव्हर चांगला केला आहे. महाराष्ट्रातला हवामान, हवामान विभाग, जे आपल्याला मृदा व्यवस्था, वनांचे प्रकार, हे असे सर्व टॉपिक वेगवेगळ्या आकृतीच्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले. मला पूर्ण आत्मविश्वास आहे आपण एक 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक व्यवस्थित पाठांतर करून याच्यातले टॉपिक लक्षात ठेवून महाराष्ट्राचा भूगोल हा चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतात. आपल्या सर्वांनी हे पुस्तक निश्चित घ्यावं. आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर हे उपलब्ध आहे. आम्ही सर्वांना आभार मानतो की आपण सर्वांनी सूचना दिल्या आणि या सूचनामुळेच हे पुस्तक अतिशय चांगलं दर्जेदार होऊ शकलं. आणि मी प्रशासनात जरी असलो तरी माझं अस्तित्व हे पुस्तकाच्या माध्यमातून टिकावं अशी माझी कायम इच्छा होती. म्हणून मी माझ्या अभ्यासकालीन नोट्स माननीय रंजन कोळंबे सर यांच्या सूचनेनुसार पुस्तकात कन्वर्ट करू दिल्या आणि आज त्याची उपयुक्तता सरांनी जी वाढवली आहे ते बघून मला खूप आनंद होतोय. आपण सर्वांनी पुस्तक घ्या, या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राची सैर आपण करा व चांगलं यश आपण मिळवा ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.